श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। आजपासून सुरू झालेलं आहे गुरुचरित्र पारायण। गुरुचरित्र पारायणाच्या काळात काय खावं काय खाऊ नये याचे नियम काय आहेत त्या संदर्भातील आजचा हा व्हिडिओ आहे। आणि त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाच्या वेळेला कुठले नियम पाळायचे त्याबद्दल आजची ही माहिती। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम गुरुचरित्र वाचनाचे नियम काय आहेत ते बघूयात। वाचनाच्या एक दिवस अगोदर 4 श्वान व 1 गाय याला एक घास चपातीला आपल्याला तूप लावून खाऊ घालायचं आहे। वाचन काळात परान्न घ्यायचं नाही। वाचन काळात आपल्याला जमिनीवर झोपायचं आहे। वाचन काळात ब्रह्मचर्याचं पालन हे झालंच पाहिजे। आणि एक धान्य आपल्याला खायचं आहे, जसं की गहू खात असाल तर गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी यापैकी एक फक्त चपाती खावी किंवा भाकरी खावी ती। आणि एक फक्त काय खायचं की समजा गव्हाची पोळी किंवा ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी एकच धान्य आपल्याला खायचं आहे। आणि जसं द्विदल धान्य आहे, द्विदल धान्य हे जसं डाळी आहे एकमेकांना जे जोडलेलं धान्य आहे ते खायचं नाही। ज्या ठिकाणी जनन झालेला असेल किंवा ज्या ठिकाणी सुतक वगैरे पडलेला असेल अशा ठिकाणी भेट देण्यास देखील जायचं नाही आहे या पारायण काळामध्ये। आणि आपल्या घरी जसे घरी झाले किंवा मासिक अडचण आली तर वाचन दुसऱ्याकडून करून घ्यायचं आहे, ते बंद ठेवता येत नाही। आपल्याला वाचन काळामध्ये पारायणाच्या काळामध्ये जर आपल्याला सुतक पडलं किंवा मासिक अडचण आली तर त्यावेळेला दुसऱ्या कोणाकडून तरी आपल्याला ते वाचून घ्यायचं आहे। आणि ज्या वेळेला आपण केंद्रात दिलेली वाचनाच्या वेळेच्या आधीची 5 मिनिटं लवकर येऊन आपल्या जागी बसायचं आहे। आणि श्री गुरुचरित्र वाचन करताना महिलांनी साडी, मुलींनी पंजाबी कुर्ता ओढणीसह, पुरुषांनी पॅन्ट शर्ट किंवा झब्बा कुर्ता देखील घातलेला हवा आहे। नाईट ड्रेस किंवा नाईट पॅन्ट घातलेली चालत नाही। टी शर्ट्स वगैरे घालायचे नाहीत। पूर्ण पारंपरिक वस्त्र परिधान करूनच तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे। काळं वस्त्र परिधान करायचं नाही। आणि वाचन काळात महिलांनी कपाळाला हळद कुंकू आणि पुरुषांनी अष्टगंध हा नक्की लावायचा आहे। हे झालं गुरुचरित्र पारायण वाचनाच्या काळामध्ये कुठले नियम आहेत ते सांगितले। जर थोडेफार नियम अजून काही राहिले असतील तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू करेल। गुरुचरित्र पारायण काळात काय खायचं आहे तर ते सांगते। पारायण काळ हे 7 दिवस चालतं। या काळामध्ये कुठलं अन्न खावं तर एक धान्य गहू खायचं आहे। गव्हाची चपाती तुम्ही खाऊ शकता, बाजरीची भाकर तुम्ही एकच धान्य आपल्याला खायचं आहे 7 दिवस। पालेभाजी खाऊ शकता, ज्यात लाल माठ असेल, हिरवा माठ असेल, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता या गोष्टी तुम्ही खाऊ शकता। आणि फळभाज्या देखील तुम्ही खाऊ शकता, जसं बटाटा, टोमॅटो, फ्लावर, कोबी, गिलक, ढोबळी मिरची, हिरवी लाल मिरची, तोंडलं, गाजर, सुरण, रताळं आणि फळं सर्व खाऊ शकता। फक्त कडू कारलं किंवा कडू जे पदार्थ असतात ते खायचे नाहीत। तेल हे तुम्ही करडईचं वापरू शकता, सूर्यफुलाचं वापरू शकता। फक्त शेंगदाण्याचं आणि सोयाबीनचं तेल या पारायण काळात आपल्याला खायचं नाही। मसाल्यामध्ये हळद, लाल मिरची, जिरं तुम्ही खाऊ शकता। गरम मसाला किंवा कोरडा गरम मसाला जे असतं ना ते आपल्याला खायचं नाही। दूध, दही, ताक, कढी खाऊ शकता। पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ देखील तुम्ही खाऊ शकता, जसं शिंगाड्याच्या पिठाचं थालीपीठ तुम्ही खाऊ शकता, बटाटं, रताळं, साबुदाणा, राजगिरा तुम्ही खाऊ शकता। आणि कुठल्या गोष्टी खायच्या नाहीत ते सांगते। द्विदल धान्य तुम्हाला खायचं नाही, ते कडक आहे की तुम्हाला द्विदल धान्य हे खायचं नाही। कडधान्य खायचं नाही, शेंगदाणे खायचे नाही, डाळी खायच्या नाही। त्यानंतर गवार असेल, वांग असेल, कारलं असेल, शेपू असेल, वाल असेल, मेथी असेल, कांदा पात असेल, लसूण असेल, कांदा असेल, मोहरी असेल, वरण भात हे तुम्हाला कडकडीत बंद ठेवायचं आहे। चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता, कारण या सर्व गोष्टी न खाण्याचं कारण हे की वातकारक ह्या भाज्या आहेत। आणि बाहेरचा पदार्थ खायचं नाही, मैदा खायचा नाही, अशा बऱ्याचशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला खायच्या नाही आहेत। गुरुचरित्र हे आपल्याला सर्वांना वाचायचं आहे या
पारायण काळामध्ये म्हणजे या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचा अर्थ खूप सुंदर आहे. गुरु म्हणजे ज्ञान देणारा आणि मार्गदर्शन करणारा. चरित्र म्हणजे ज्याचं जीवनवृत्त किंवा जीवनातील घटना त्यामध्ये ज्या सांगितलेल्या आहेत ते म्हणजे गुरुचरित्र. श्री गुरूंनी केलेल्या दिव्य कार्याचे जीवनचरित्र म्हणजे गुरुचरित्र. मनातील अंधकार दूर करून ज्ञान आणि शांती आणि श्रद्धा वाढवणारा हा ग्रंथ, याचं वाचन नक्की सर्वांनी करायचं आहे. या गुरुचरित्राच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवनाला प्रकाश देण्याचं काम हे गुरुचरित्र करतं. त्यामुळे या सप्ताहामध्ये दत्त जयंतीपर्यंत आपल्याला सर्वांना गुरुचरित्राचं वाचन करायचं आहे. आणि प्रत्येकाने गुरुचरित्राचं ग्रंथाचं पारायण जर कोणाला जमत नसेल तर त्यांनी स्वामीचरित्र वाचावं. कुठली तरी ग्रंथाची सेवा तुम्ही या 7 दिवसांच्या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही करू शकता. झाले सेवाई महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट मात्र नक्की करा. श्री स्वामी समर्थ. आणि जर कोणाला कुठलेही प्रश्न असतील तर त्या संदर्भात देखील माहिती देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता. सर्वांना श्री स्वामी समर्थ.